उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेत। दिल्लीमध्ये अजित पवार आणि अमित शहा यांच्यात भेट होते। अजित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। खरं तर आज दिवसभरात ज्या चर्चा रंगल्या होत्या त्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना संपर्क केला जातोय। पक्षात घेण्यासाठी म्हणून हा संपर्क केला जात असल्याचं समजतंय आणि या सगळ्या चर्चांनंतर आज अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत, ते अमित शहांची भेट घेत आहेत। त्यामुळे या भेटीला त्या चर्चांच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्व प्राप्त होतं। आज दिवसभर जी चर्चा सुरू होती त्या चर्चेनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात होता। अगदी सुनील तटकरे यांच्याकडून फोन केला जात होता, जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून फोन केला जात होता, अशी सुद्धा चर्चा सुरू होती। आणि त्यानंतर अजित पवार हे आता दिल्लीमध्ये पोहोचले। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शिवाजी, खरं तर आज दिवसभर ज्या चर्चा रंगल्या होत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऑफर दिली जाते वगैरे, आणि त्यानंतर अजित पवार थेट दिल्लीत पोहोचलेत, अमित शहांची भेट घेत आहेत। काही लिंक जोडता येते या दोन घटनांची? खरं तर पाहिलं तर सगळ्या ह्या पद्धतीने मागणी केली जात होती की अनेक राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडनं की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, आणि त्याच दरम्यान शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्याच दरम्यान अशी माहिती मिळत होती की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी असलेल्या एका महिलेने आणि आता सध्या काँग्रेसमध्ये आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदारांशी संपर्क साधला, आणि ही बातमी आल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। आणि आता पुन्हा एकदा जेव्हा खासदारांशी संपर्क केला जात आहे अजित पवार यांच्या पक्षाकडनं, अशी जी माहिती येत आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार दिल्लीत आलेले आहेत। आणि दुसरी याला एक किनार आहे ती म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, आणि मोठी तूट राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि केंद्राने जर मदत केली तर या सगळ्या योजना पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्राची मदत होऊ शकते। दुसरी एक किनार आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये या अगोदर बजरंग सोनवणे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती, आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत। अजित पवार यांनी या संदर्भामध्ये असं सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, धनंजय मुंडे यांची भेट घेतली, आणि काल परवा जर आपण पाहिलं तर याचा जर धागा जोडायचा ठरला तर पंकजा मुंडे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यामुळं अमित शहा यांच्यापर्यंत बीड हे प्रकरण या अगोदर पोहोचलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक खासदारांचा प्रश्न आहे, अर्थसंकल्प आहे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची होत असलेली मागणी, अमित शहा यांच्या भेटीसाठी खासदार करत असलेले प्रयत्न, बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न पुन्हा एकदा भेट मागितलेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज अजित पवार यांची भेट होत आहे, आणि यामध्ये काही नक्की चर्चा होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद शिवाजी। नेमकी काय चर्चा होते याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच, वेळोवेळी तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।